सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे. आजची जी अपडेट आहे प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण ह्या संदर्भामध्ये आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने जी.आर. प्रसिद्ध करून 1100 कोटीचा निधी हस्तांतरित केला. या संदर्भामध्ये आजचा अपडेट आहे की घरकुल लाभार्थ्यासाठी आहे. त्यामध्ये बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना सर्व योजनेच्या लाभार्थ्यांची आता लाभ मिळण्याची प्रतीक्षा संपण्यात आलेली आहे. आता बऱ्याच दिवसापासून लाभार्थ्यांचे हप्ते पेंडिंग होते. तर कोणाचा पहिला हप्ता पेंडिंग होता, कोणाचा दुसरा होता, कोणाचा फायनल हप्ता पेंडिंग होता. या हप्त्या संदर्भामध्ये आता 28 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने जी.आर. काढून एकूण 1100 कोटी रुपयाचा निधी हस्तांतरित केला आहे. आता हे निधी लाभार्थ्याच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पुढील 10 ते 12 दिवसामध्ये लवकरात लवकर लाभार्थ्याच्या खात्यावरती मिळून जाईल. आता याच्यामध्ये बघा आपण शासन निर्णय तरी सांगितले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाने 2025-26 या वर्षासाठी वितरित केलेल्या एकूण रुपये हे सांगितलेले. त्याच्यामध्ये बघा केंद्र शासन 696 कोटी 71,80,000 रुपये व राज्य शासनाचा जो हिस्सा आहे त्याच्यामध्ये बघा 464 कोटी 47,86,668 फक्त असे राज्य शासनाचा हिस्सा आहे. हे लाभार्थीच्या खात्यामध्ये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली. आता जी आहे आता मित्रांनो बऱ्याच दिवसापासून घरकुलच्या लाभार्थ्याचे हप्ते पेंडिंग होते. तर या हप्ते कशामुळे पेंडिंग होते की महाराष्ट्रामध्ये आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून केंद्र सरकारने म्हणजे राज्य सरकारने केंद्र शासनाला विचारणा केली असता त्यांनी आता लवकरात लवकर जी.आर. काढून सुद्धा वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली. पुढील दिवसामध्ये लवकरात लवकर वितरित केला जाऊ शकतो. आता ह्याच्या संदर्भामध्ये आपण पुढील हप्ता वितरण झालं ते व्हिडिओ बनवणार होतो. मित्रांनो आपण सचिन राठोड केसोला ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे जनसामान्यांपर्यंत शासनाची जो विविध योजना आहेत त्याच्यामध्ये बघा शेतकरी असो, कामगार असो, विद्यार्थी, महिला, दिव्यांग योजना, शासनाच्या संजय गांधी निराधार योजना या संदर्भामध्ये पण जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतो. तर मित्रांनो तुर्तास इथं थांबतो. धन्यवाद.